माझं वागणं असं आहे की एकतर ते पटेल किंवा ते पटणार नाही, एकतर ते रुचेल किंवा ते रुचणार नाही. हा निलेश मी बोलतोय. दादा नमस्ते. दादा नमस्ते. अरे निलेश, तू पहिला पुण्याला आल्यानंतर मला त्या ठिकाणी भेटायचा, आता मला सोडून गुंडालाच भेटतोय. नाही दादा, मी तुम्हाला सोडून मी साहेबांकडे गेलो, त्यामुळे तुम्ही नाराज असाल असं वाटलं मला, त्यामुळे मी. अरे नाराजी गेली खड्ड्यात, परंतु तू एक आदर्श आमदार, आता त्या ठिकाणी खासदार आणि त्याच्यामध्ये राजकारणातील एक समाजसेवक माणूस म्हणून तुझ्याकडे लोक बघतात. आणि हे असं असताना तू पुण्यात येऊन गुंडाला भेटतो, हे पटतंय का तुला? नाही दादा, तो पण माणूसच आहे ना दादा, त्याला पण 2 हात आहे, त्याला पण 2 पाय आहेत, त्याला भेटलं म्हणून काय झालं दादा? अरे वेड्या, मलाही माहिती आहे तो पण माणूस आहे, त्याला पण 2 हात आहेत, त्याला पण 2 पाय आहेत. मग तसं असेल तर उद्या दाऊद इब्राहिमला भेट, तो पण माणूसच आहे ना. नाही ना दादा, हे काय बोलताय तुम्ही? मी असं कसं कोणाला पण भेटू शकतो? मी तुला तेच सांगतोय, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना, महत्वाच्या पदांवर त्या ठिकाणी काम करत असताना कुठं पण कधी पण कुणाला पण भेटून नाही चालत. तिथं त्या ठिकाणी जपून वागावं लागतं, कुठं पण शिरून नाही चालत, हे त्या ठिकाणी लक्षामध्ये घे. नाही दादा, मी चुकून त्या गुंडाला भेटलो, मी पुढच्या वेळेस नक्की काळजी घेईन त्याची. हा बाबा, काळजी घे, तुझी काळजी म्हणूनच तुला त्या ठिकाणी फोन करून सांगतोय. त्याच्या संदर्भामध्ये तू जरी काय दुसऱ्या गटात गेला म्हणजे तू काय माझा शत्रू झाला असं समजण्याचं कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये तो नुकताच खासदार झाला, तुला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद दादा, धन्यवाद. तुमचं प्रेम आहे दादा, तुमचा आशीर्वाद होता म्हणूनच निवडून आलो मी दादा. शेवटी आपल्याला लोकांसाठी काम करायचंय दादा. शेवट तुला एवढंच सांगतो, तू आता तुतारीकडून खासदार झाला, पुढच्या निवडणुकीला घड्याळाकडून खासदार हो, एवढंच तुला त्या ठिकाणी सांगतो, बाकी काही सांगत नाही. नाही दादा, तुमचं प्रेम फक्त राहू द्या दादा, बाकी बघू नंतर पुढं काय होतंय कसं काय. हा बघू बघू, नक्कीच बघू. उद्या बारामतीलाही आपण बोलू सविस्तर. आणि जाता जाता एक सांगतो, जगात काही घडलं तरी हे ध्यानात ठेवायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं.